न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग, शेख मोहसिन यांच्या मारेकऱ्याला फाशी द्या। जाफराबाद येथे जाफराबाद शहरवासियांच्या वतीने मोर्चा। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। मोर्चा काढलाय आणि या मोर्चाचं जे हित आहे, जे फलित आहे, जी मागणी आहे की या आरोपीला फाशी झाली पाहिजे। माझं तर म्हणणं असं आहे, आरोपी कधी डिटेक्ट झाले असतील तर इन्काउंटर झालं पाहिजे, जेणेकरून हे असे आरोपी आमचं साहित्य चोरतील आणि ज्या वेळेस त्यांना पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न करतो आम्ही, त्यावेळेस आमच्या बांधवाचा या ठिकाणी जीव गमवावा लागला। एवढं दुर्दैव कधी असेल तर अशा मतलब जे जुलमी लोक आहे यांना तेच मी म्हटलं ते झालं पाहिजे आणि फाशीही झाली पाहिजे। याच्यासाठी आम्ही तहसील कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा कोर्ट असेल, यांच्या समोर आम्ही आमची हक्कानं मागणी मागतोय। या ठिकाणी इतके लोक जमा व्हायचं कारण एवढंच आहे की हा जाफराबाद शहरामध्ये असलेला मोठा मुस्लिम समाज, शांतताप्रिय समाज, मी 27 तारखेपासून ज्या ठिकाणी खून झाला त्या तारखेपासून या समाजाला फार जवळून बघतोय की एवढी मोठी हत्या झाल्यानंतर सुद्धा संयमाने मोठे मोठे समाजातले मोठे मोठे घटक येऊन त्या ठिकाणी चांगली भाषा वापरतात। खरं तर रामधन पाटील फार शांतताप्रिय मार्गाने या ठिकाणी चाललंय आणि पोलीस प्रशासनाच्या आम्ही विरोधात बी नाही, आम्ही समर्थनात बी नाही। आम्ही आमच्या हक्काचं, जे आमचं खून झालाय आमच्या बांधवाचा, यांना न्याय मिळाला पाहिजे। त्या परिवारात मध्ये बंधू गेल्यानंतर छोटे छोटे मुलं, त्यांची पत्नी, त्यांचा परिवार असल्यामुळं त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे। या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमलो। कोण काय पोलीस प्रशासनावर बोलला याचं साहेब कुठं काही दुःख लावून घेण्याची गरज नाहीये। खरं तर तुमची खालची जी टीम आहे काम करणारी, ती चांगली काम करत आहे आणि मोर्चा करण्याचं फलित एवढंच आहे की त्याच्यापेक्षाही जास्त जाऊन काम करावं। आपण या प्रशासनामध्ये असताना आपण शपथ घेतो, मी या लोकशाही मार्गाने जो कायदा आहे, जी घटना आहे, बाबासाहेबांची घटना लिहून ठेवली, या घटनेसाठी मी तत्पर काम करेल आणि त्या आरोपीला फाशी देण्याचं काम या ठिकाणी खरं तर आपल्या मुद्द्यापासून तर कोर्ट न्यायालयापर्यंत होत असतं। हे काम करत असताना आपण कोणत्या पद्धतीने आपली डायरी फाईल हाताळतो, काय काय मुद्दे घेतो, काय काय मुद्दे घेत नाही, याच्यावर सगळं अवलंबून असतं। तुम्ही या न्याय देण्यासाठी प्रथम या गोष्टीला, गावातला नागरिक सुरक्षित नाहीये, त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की आम्ही त्या दिवशी एसपी साहेबाला भेटलो, जर आमच्याच लोकांना, जर तुम्हाला तपासाचे पुरावे आमच्याच लोकांनी काढून द्यायचे, तुम्ही करता काय? तुम्ही कशासाठी इथं जगणी पगार घेताय? तुम्हाला शासनानं नियुक्त कशासाठी केलं? आमच्याच लोकांनी जायचं, आमच्याच लोकांनी चोरी कुठं झाली ती पाहायची, आमच्याच लोकांनी जगणी कोणी काय केलं ते भानगडी तुम्हाला येऊन सांगायच्या आणि मग तुम्ही काय करता? तुम्हाला कशासाठी नोकऱ्या दिलेले? माझी आताही तुम्हाला जे हात जोडून विनंती पोलीस प्रशासनाला, आमचा अंत पाहू नका। आमचा अंत पाहिला याच्यातच क्रांतिकारी निर्माण होतील आणि जर याच्यात कोणी क्रांतिकारी निर्माण, अन्याय सहन करणारे अति झाले, तो अन्याय जास्त लोक सहन करत नाही। याच्या अगोदर हे काय काय घटना जाफराबादमध्ये घडल्या हे सगळ्याला माहिती आहे। दिन दहाडे जाफराबादला देखणी एका माणसाला मारल्या गेला आतमध्ये, त्याचा देखणी खून झाला, तो दाबल्या गेला, तरी कोणी काही नाही म्हणलं। आम्ही शांत आहे, आम्हाला शांत राहू द्या। माझी तुम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही तपासातना PCR वाढवा, त्यांचे सगळे पुरावे जमा करा आणि त्यांना फाशी कशी होईल, बाकीच्या नुसतं जन्मट आहे बाकीच्या भानगडीमध्ये पडू नका, फाशी होईल या पद्धतीने चार्जशीट बनवा, ही तुम्हाला विनंती करतो। मोहसिन भाईला आत्म्यास शांती लागो
याच्यासाठी त्यांना जे काही श्रद्धांजली अर्पण करतो. परत पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आता येणाऱ्या काळात गुन्हे कसे कमी होतील हे पहा, ही विनंती करतो आणि थांबतो. प्रशासनाला विनंती आहे, सर्वसामान्य माणसावर धाक बसवल्यापेक्षा गुन्हेगारावर कसा धाक बसवल, गुन्हेगाराला कशी जरब बसल, या पद्धतीचं काम तुमचं त्या ठिकाणी असायला पाहिजे. या मुद्द्यावर आपण येऊ. पण याच्या अगोदर सुद्धा या शहरामध्ये 3 व्यापाऱ्याच्या मला वाटतं भुसार मालाची चोरी झालेली का, त्याचा तपास लागला आतापर्यंत. एसबीआय बँकेतून साधारणतः 5 ते 6 लाखाची कॅश एका व्यक्तीनं चोरून नेलेली आहे, त्याचा तपास लागला आतापर्यंत. मग या खुनाचा तपास आपला कशा पद्धतीने चालू आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या समाधानासाठी म्हणून जर आरोपी अटक करत असाल तर तसं करू नका. तपास हा योग्य पद्धतीने चालला पाहिजे. माझी पत्रकार बांधवाला विनंती आहे की ऍडव्होकेट दिघे साहेब म्हटले की बा चार्जशीट ते बनवणार आहे, मग आम्ही मोर्चा काढला म्हणून चार्जशीट तुम्ही लूज बनवणार आहे का? बिलकुल नाही. तुम्हाला चार्जशीट अतिशय कडक शब्दामध्ये त्या ठिकाणी बनवावं लागेल आणि फाशीची शिक्षा या खुनाच्या आरोपीला कशी होईल अशा पद्धतीचं लिखाण तुमचं त्या चार्जशीट मध्ये असलं पाहिजे. आणि माझी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे, हा खटला अंडर ट्रायल चालला पाहिजे. जोपर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आरोपीला जामीन या ठिकाणी मिळायला नको, ही सुद्धा विनंती मी या ठिकाणी सर्व जाफराबाद तालुका जाफराबाद शहरवासियांच्या वतीनं आपल्याला करणार आहे. माझा आपल्याला विरोध नाहीये, पण सदरक्षण आहे, खाल निगराण आहे, ज्या पद्धतीने आपल्या इथं लावलेलं आहे अगदी त्याच पद्धतीचं काम जर आपलं असेल, एखादा माणूस जर इमानदार आला तर काय होऊ शकतं. तुकाराम मुंडे साहेब आले, सर्वांचे धाबे दादांनी अनेक दुकानं बंद राहू राहिले, अनेक हॉटेल बंद राहू राहिल्या. एक एसपी कडे आल्यानंतर 10:30 पर्यंत सर्व दुकाने सर्व हॉटेल बंद राहू लागले. एक अधिकारी जर चांगला आला तर काय होऊ शकतं याचं उदाहरण या ठिकाणी आहे. म्हणून या तालुक्याच्या पीआय साहेबाला माझी विनंती आहे की याचा सखोल तपास करा. जास्तीत जास्त कस्टडी त्यांना कशी मिळेल, तुमचा पाहुणचार द्यायला चांगल्या पद्धतीने द्या पोलिसांचा. आणि यामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, या तपासामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी तुम्ही घ्या, जेणेकरून या सर्व पब्लिकचा विश्वास तुमच्यावरचा अधिक होईल. अन्यथा जर हे आरोपी सुटले तर निश्चित रूपानं पोलिसांवर या लोकांचा विश्वास राहणार नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती राहणार आहे साहेब की तपास अतिशय जलद गतीने करा. जर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवता आला तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोक या ठिकाणी जमा झाले आणि हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्या हद्दीमध्ये मागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये किती खून झाले, आपल्या हद्दीमध्ये मागच्या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये किती चोऱ्या झाल्या, त्याचा तपास काय लागला, तसा हा तपास ह्या खुनाचा व्हायला नको, एवढी सुद्धा मी कळकळीची विनंती आपल्याला करणार आहे. सरांच्या भावाची गाडी ज्यावेळेस गेली, रात्री त्यांना कळलं की गाडी चोरीला गेली. एक भाऊ आणि पुतण्या, सर आणि त्यांचा पुतण्या मावऱ्याच्या दिशेने गेले आणि मोहसिन भाई आणि त्यांचा म्हणजे मोबिन सरांचा मुलगा चिखली रोडला गेले. बांधवांनो, माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे, चोरीची गेलेली वस्तू आपण परत मिळू शकतो, परंतु जीव आपल्याला परत आणता येणार नाही. त्या दिवशी रात्री थोडासा आताताईपणा माझ्या या बंदुकून झाला, कारण रात्रीच्या वेळेला चोर हे जान निछावर करके आते, म्हणजे जीव उधार घेऊन ते त्या ठिकाणी चाललेले असतात आणि शस्त्रांना सज्ज असतात. सुरुवातीच्या पिरियड मध्ये यांनी त्यांना धरण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरांच्या लक्षात आलं की आता आपण पकडले जाऊ आणि म्हणून त्यांनी चाकूचे सपासप वार केले आणि एक वार आमच्या बंधूला त्या ठिकाणी गळ्याला वरबी बसला आणि आमच्या भावाचा त्या ठिकाणी खून झाला, दुःखद असा अंत झाला. आणि आमचे बंधू मोबिन सरांचा मुलगा सुद्धा अतिशय सिरियस त्या ठिकाणी होता. आज जालन्याहून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्याच्यावर इलाज चालू आहे. सुदैवानं तो आज चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु काही होऊ शकलं असतं. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अशा घटनेच्या वेळेस 3च्या ऐवजी 5, 5च्या ऐवजी 10 लोक सोबत घेऊन जा. एकटे दुकटे स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, एवढी सुद्धा विनंती मी या ठिकाणी करणार आहे. आणि मोहसिन भाई यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभावं असं सुद्धा मी अल्लाह ताआला या ठिकाणी विनंती करणार आहे. ज्या घरचा करता माणूस जातो त्या कुटुंबावर काय बीतते हे त्या कुटुंबास या ठिकाणी जाणू शकतं. हे सुद्धा मोबिन सर असेल, त्यांचा परिवार असेल, त्यांच्या परिवारावर आज काय वेळ आली असेल किंवा त्यांच्या परिवार कोणत्या परिस्थितीला त्या ठिकाणी तोंड देत असेल हे आपण शब्दात त्या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. म्हणून माझी आपल्याला पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आमच्या भावना लक्षात घ्या, आमच्या सर्व भावनांचा आपण आदर करा आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून जलद गतीनं या आरोपीला सजा फाशीची झाली पाहिजे, एवढी सुद्धा विनंती मी या ठिकाणी करतो.
वो नशेमन याद आता है, वो मंजर याद आता है, वो नशेमन याद आता है, वो मंजर याद आता है, लुट गया अपने ही वतन, वो मेरा घर याद आता है, करोड़ों होकर भिक्षुक बैठे हैं हम यहाँ, मुझे तो वो 313 का लश्कर याद आता है, वो लश्कर याद आता है। शुक्रिया।